तर सर, जे नवीन उद्योजक होऊ इच्छिता आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मला दोन गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं की मी या सगळ्या टेक्नॉलॉजीज बद्दल तर बोललो तुम्हाला की याचा अंतर्भाव होण्यात पण एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे मॅप. MAP. तुम्हाला जर यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर या तीन गोष्टी खूप आवश्यक आहेत. एम म्हणजे मेंटॉर. तुम्हाला कोण मेंटॉरिंग करतो, तुम्ही कोणाच्या समूहामध्ये राहता, मेंटॉर उत्तम पाहिजे. MAPA ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड खूप मॅटर करते. मला बिझनेस सुरू करताना काय काय गोष्टी अगदी हाताशी दाराशी हव्यात असं न होता संयम पाळणं, मी त्याला ॲटिट्यूड असं म्हणतो. आणि पी पॅशन इन बिझी, MAP हे महत्वाचं आहे. आणि हे सगळे उद्योजक होण्याकरता शिक्षण घेत असताना जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली तर ती हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम आयडिया टू इम्प्लिमेंटेशन, I2I. जर एखादी गोष्ट तुमच्या माइंड मध्ये आली, हाऊ यू वुड लाईक टू टेक इट फ्रॉम माइंड टू मार्केट, M2M. आणि जर तुमच्या डोक्यात आलेली आयडिया जर तुम्ही पेपरवर लिहिली, हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम पेपर टू. तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे नाविन्यपूर्ण हे कसं होईल याच्यासाठी आपल्याजवळ बिझनेस इन्क्युबेटर्स आहे. याच्यासाठी एक अतिशय सुंदर तुम्हाला सॉफ्टवेअर सांगतो, त्याचं नाव आहे 3D आयडिया जनरेटर. कुठला बिझनेस सुरू करावा माहित नसतो, तुम्ही युट्यूब मध्ये जाऊन 3D आयडिया जनरेटर टाईप करा. मला एन्व्हायरमेंट मध्ये काम करायचं आहे, मला काय कागद मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, मला टॉय मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, तुम्ही त्याच्यात नुसतं सिलेक्ट केलं तर तुम्हाला कमीत कमी 1000 ते 1500 आयडिया देतात आणि बिझनेस कसा सुरू करायचा याची पेपर टू प्रॉडक्ट याचं पूर्ण फ्रेमवर्क तुमच्या समोर देतात. असे कितीतरी सॉफ्टवेअर मी तुमच्याशी शेअर